हॅलो मैत्रिणींनो, आपण आज कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहे फॉर्म्युल्यावरून. तर आपण बॅक साईडचं डायरेक्ट पीसवरती घेणार आहे. तर ब्लाऊजची उंची मोजून घेऊया. ब्लाऊजची उंची म्हणजे बॅक साईड आपण डायरेक्ट पीसवरती कटिंग करणार आहे आणि बाकीचं कटिंग आपण फॉर्म्युल्यावरून करायचे. तर छाती मोजून घेतली. छाती 9 इंचची आहे. तर आपल्याला नाही समजलं सव्वाच्या बाजूनं तर उलट्या बाजूनं मोजून घ्यायची छाती, कारण छातीचं माप सगळ्यात महत्त्वाचं माप आहे. छातीचं माप जो चुकलं समजा. तर आता मी उंची घेतली. उंची 13 इंच आहे. 1 इंच वाढवून घेतलेली 14 इंच. बॅक साईड गळा 9 इंच घेतलेला आहे आणि मुंडा आपला नेहमीप्रमाणे 5.5 इंचाचा घेतलेला आहे. छाती 9 इंचाची घेतलेली प्लस 2.5 इंच मायनस घ्यायचा वाढवून. तर आपण हे सरळ लाईन घ्यायची. डायरेक्ट पिसावं फॉर्म्युला असेल तर आपण बॅक साईड डायरेक्ट पिसावं कटिंग करू शकतो आणि बाकीचं माप आपण फॉर्म्युल्यावरून काढायचं. तर आता 9च्या छातीचा म्हणजे चौथ्या हिश्श्यानं 9ची छाती येते. तर 9 चौक 36. तर 36 साईजचा ब्लाऊज आहे आपला. तर 36 साईजचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे बघा. तर आपण डायरेक्ट फॉर्म्युला ठेवून इतकं पटकन कटिंग असं तुम्ही फॉर्म्युले काढून ठेवलेत ना, तर आपल्याला घाई गडबडीत आपल्याला पटकन कटिंग आपलं होऊ शकतं. 36 साईजचा असं म्हणजे प्रत्येक साईजचे मापाचे 2-3 पाट काढून ठेवले तर होऊन जातं. तर आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची. तर मी कटोरी वाढवून घेणार आहे डायरेक्ट पिसावरतीच. तर हाय अशी आखून घेतलेली. तर आता आपण कटोरी बघा. तर कटोरी वाढवायला 1.5 इंच मी दोन्ही साईडून 1.5 इंच घ्यायचे आणि त्याचाच मधला भाग मधला सेंटर काढून घ्यायचा आणि त्याच्या खाली 1.5 इंचच वाढवून घ्यायचं आहे. तर आपल्याला 36 साईजची कटोरी बनवायची. ते एकदम परफेक्ट माप आहे हे, त्यामुळे ब्लाऊज चुकण्याची शक्यता नसते. तर शिलाईचे पण व्हिडिओ मी टाकले. आपल्याला कशा पद्धतीने शिवायचे. वरच्या साईड गळ्याच्या साईडला मी अर्धा इंच वाढवलेलं आहे बघा. ते इतकं पटकन म्हणजे आपल्याला इमर्जन्सी तर मी दोन्ही पीस एकदमच कटिंग करते. तर हे पीस नाहीत, तर अस्तर आहेत. तर अस्तरचा ब्लाऊज आहे. तर दोन्ही अस्तर मी एकाच बाईचे असल्यामुळं कटिंग केले. तर पट्टी आपल्याला ब्लाऊजच्या फिटिंगनुसारच 1.5 इंच वाढवून घ्यायचा. पुढं फिटिंगचं माप टाकायचं आणि पुढं 1.5 इंच वाढवून घ्यायचं आणि शेप देऊन घ्यायचं आहे. तर आता बाहीचं पण मी बाही बघा, आपली बाही मोजून घ्यायची आधीगर. ब्लाऊजची बाही किती ती टाकायची. बाही तरनं आपण अर्धा इंच वाढवून घ्यायचं, कारण हे अस्तरला अर्धा इंच वाढवून घ्यायचे शिलाई मार्जिंगसाठी आणि डायरेक्ट फॉर्म्युल्यावरून बाही टाकायची. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ